हाय, मी आहे भावना आणि मी खास मग क्रिएट केलेला आहे. लवकरच वटपौर्णिमा येते तर तुम्हाला पण हा लूक शिकायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आणखी कुठले लूक बघायला आवडतील. मी नक्की ते व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन. चला तर मग सुरू करूया. मी माझी हेअरस्टाईल आधीच केली होती आणि माझ्या मेकचा बेसही. मेकअप करण्याआधी मी वेट वाईपने छान माझा फेस क्लीन करून घेते आहे. त्यानंतर मी टोनर यूज करणार आहे, ज्यामुळे माझे जे फेसवरचे पोर्स आहे ते थोडे मिनिमाइज होते. ड्राय करून झाल्यानंतर मी जेल बेस मॉइश्चरायझर वापरते आहे, कारण माझी स्किन ऑइली आहे म्हणून मी जेल बेस वापरते. ते छान ऑब्झर्व झाल्यानंतर मी प्रायमर यूज करणार आहे. प्रायमरमुळे काय होतं की आपले जे पण ओपन पोर्स आहेत ते भरले जातात. त्यामुळे आपण जे पण आता मेकअप करणार आहे तो फ्लॉलेस दिसतो आणि तो लॉंग लास्टही राहतो. माझ्या फेसवर जे पण अक्ने मार्क्स होते, डोळ्याच्या खाली जे पण डार्कनेस आहे ते सगळं करेक्ट करण्यासाठी मी एक डार्क कन्सिलर यूज करते आहे. ते ब्लेंड करून झाल्यानंतर मी माझ्या पूर्ण फेसला फाउंडेशन लावून घेतलेलं आहे. ब्रशने फाउंडेशन लावून झाल्यानंतर मी ते ब्लेंड करण्यासाठी वेट ब्युटी ब्लेंडर यूज करते आहे, जेणेकरून फाउंडेशन स्मूथ लागले जाईल पूर्ण फेसला. आता माझ्या हायलायटिंगसाठी ही एक लाईट कन्सिलर यूज करते. अंडर आय, फोरहेड, नोज, परले आणि चीनला मी ते यूज करते. तेही मी छान ब्रशच्या सहाय्याने ब्लेंड करून घेणार आहे. हायलायटिंग केल्यामुळे मेकअप खूप छान दिसायला लागते आणि आपले जे पण फीचर्स आहे ते सुंदर उठून दिसायला लागतात. आता ते सेट करण्यासाठी मी लूज पावडर यूज करते आहे. आता मी लूज पावडर डोळ्यांच्या खाली पहिला लावून घेते आहे आणि मग पूर्ण फेसला. ही भरपूर पावडर माझ्या फेसला लावून घेणार आहे. ऑइली फेस असल्यामुळे की नंतर सेट होऊन जाणार आणि जी पण एक्स्ट्रा असेल की मी काढून टाकेल. ब्रश छान फिल करून घेते आहे. आयब्रो फिल करून झाल्यानंतर त्याला ब्रशने थोडेसे सेट करून घ्यायचं आहे, तेव्हा ते नॅचरल दिसते. त्यानंतर मी माझ्या आईजवर एक लाईट बेस करून घेतलेला आहे. त्यामुळे काय होणार आहे, मी जे पण आय मेकअपसाठी कलर यूज करणार आहे ते छान उठून दिसते. हा बघा, मी हा पिंक कलर यूज केलेला आहे माझ्या अप्पर क्रीजसाठी आणि तोच कलर मी नंतर ब्लेंड करता करता माझ्या लोअर लॅशपर्यंत छान ब्लेंड करून घेणार आहे. म्हणजे तो छान वाटेल मेकअप, असं अधुरा नाही वाटणार. त्यानंतर मी माझी जी क्रीज लाईन आहे त्याला थोडीशी डेप्थ देण्यासाठी मी पर्पल कलर यूज केलेला आहे. माझा ब्लाऊज पिंक आणि साडी पर्पल असल्यामुळे मी हे 2 कलर वापरले. आता एक थोडा ट्रेडिशनल टच देण्यासाठी मी येलो कलर यूज केलेला आहे माझ्या आईजला. त्यानंतर मी त्याच्यावर गोल्डन शिमर लावते. त्यामुळे काय होणार आहे, जे शिमर आहे ते छान उठून दिसणार आहे. ते झाल्यानंतर मी काजळ लावून घेते. काजळ लावल्यानंतर डोळे खूप छान दिसतात. आता ते काजळ लावून झाल्यानंतर मी ते ब्रशच्या सहाय्याने ब्लेंड करून घेते. ब्लेंड करून झाल्यानंतर बघा आणखीच काजळ छान दिसायला लागलेलं आहे. तर मला लायनर लावायचं नव्हतं म्हणून मी काजळच माझ्या लायनरच्या पार्टला लावलेलं आहे आणि ते पण छान ब्रशच्या सहाय्याने ब्लेंड करून घेणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, एक स्मोकी लूक दिसायला लागेल आणि आय मेकअप अजून सुंदर दिसेल. मस्कारा लावून घेते आहे. मस्कारा लावून झाल्यानंतर मी माझ्या लॅशला ग्लू लावून ड्राय करायला ठेवलं होतं. तोपर्यंत मी जी पण फेसवर एक्सेस पावडर होती ती काढून घेतलेली आहे. त्यानंतर मी ब्लश लावलेला आहे. ब्लश थोडासा नोजला, चीनला पण मी लावलेला आहे. त्यामुळे काय होतं, चेहरा छान ग्लो करायला लागतो आणि एक पिंकिश लूक फेसवर येतं. आता कॉन्टोरला मी सुरुवात केलेली आहे. कॉन्टोर मी चीकला आणि माझी जॉ लाईन आहे त्याला आणि फोरहेडला मी करते आहे. त्यानंतर मी माझ्या नोजला कॉन्टोरिंग करणार आहे. त्यामुळे मेकअप एकदम सुंदर दिसतो. तुम्ही काही करा ना करा, नोज कॉन्टोरिंग तर करायलाच हवं. आता जे माझं लॅश मी सुकायला ठेवले होते ते मी आता लावून घेते आहे. लॅश लावून झाल्यानंतर डोळे खूप छान दिसणार. माझ्या लिप्सला मी आता लायनिंग करून घेते आहे. लायनिंग करून झाल्यानंतर एक छान पिंकिश पण न्यूडमध्येच थोडा एक लिपस्टिक लावलेला आहे. लिपस्टिक लावल्यानंतर बघा फेस किती छान दिसायला लागलेला आहे. सगळा मेकअप सेट करण्यासाठी मी आता फिक्सर यूज करते आहे. फिक्सर लावून झाल्यानंतर मी हायलायटर यूज करते. फिक्सर लावून झाल्यानंतर हायलायटर वापरल्याने ते हायलायटर छान फेसवर बसतं आणि छान ते ग्लो करायला लागते. तर ते झाल्यानंतर मी एक छान चंद्रकोर लावलेली आहे. चंद्रकोर लावून झाल्यानंतर इयरबडने आता मी कुंकू लावून घेते आहे.
कुंकू लावून झाल्यानंतर बघा मेकअप आणखी सुंदर दिसायला लागलेला आहे. त्यानंतर नवात साजे आपला नथ घालून हा लुक मी कंप्लीट केलेला आहे. हा लुक तुम्ही बघू शकता किती सुंदर हा झालेला आहे. हा व्हिडिओ मी लवकर पोस्ट करणार आहे जेणेकरून तुम्ही प्रॅक्टिस करून वटपौर्णिमेच्या दिवशी हा लुक क्रिएट करा. आणि हा लुक तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगा.